नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना, परीक्षे वीण बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. या श्लोकात समर्थांनी व्यवहारातला दाखला दिला आहे. सुरुवातीला शेवटची 2 चरणे अभ्यासली पाहिजेत. समर्थ म्हणतात की रस्त्यात जाताना जर आपल्याला नाणे सापडले तर आपण कसलाही मागचा पुढचा विचार न करता, त्याची कसलीही शहानिशा न करता ते खिशात टाकतो. हे खरे की खोटे आहे याची आपण नंतर चौकशी करतो. त्यावेळेस आपण कसलाही विचार करीत नाही. फक्त नाणे सापडले हेच जणू काही महत्त्वाचे आहे असे मानतो. नाणे सापडल्याचा आपल्याला आनंद होतो, पण तो कुठपर्यंत, तर ते नाणे खरे की खोटे याची परीक्षा पाहेपर्यंत. खोटे ठरले की आपला आनंद क्षणभंगूर ठरतो. खरे निघाले तरीही होणारा आनंद क्षणभंगूरच असतो, कारण आपण लगेचच ते खर्च करतो व असे काही नाणे सापडले होते हेही विसरून जातो. हीच भावना प्रपंचासाठी असते. माणसाला खरे सुख कशात आहे हे कळत नाही. तो धन दौलत, गाडी, पैसा, मालमत्ता इत्यादीतच खरे सुख मानतो. ते मिळाले की त्याला जणू काही स्वर्ग गवसल्याचा आनंद होतो. परंतु शेवटी त्याच्या लक्षात येते की हे काही खरे सुख नाही, हे तात्पुरते सुख आहे. खरे सुख परमेश्वर प्राप्तीतच आहे, परंतु अज्ञानामुळे शेवटपर्यंत तो असल्या भ्रामक कल्पनेतच गुंतलेला असतो. म्हणून समर्थ म्हणतात, अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना. देह सुखाला, भौतिक सुखालाच खरे सुख मानणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. समर्थ म्हणतात, हा अविद्या गुण आहे. तसेच भौतिक वस्तूंना, नाशवंत वस्तूंना चिरंतन समजणे हा भ्रम आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अविद्या आणि भ्रम दोन्हींचाही त्याग केला पाहिजे. खऱ्या सुखाचा शोध आपण आपल्या हितासाठी घेतला पाहिजे. खऱ्या सुखाचा मार्ग आपल्याला सद्गुरू दाखवतो, म्हणून सद्गुरूला आपण शरण गेले पाहिजे व खऱ्या सुखाचा शोध घेऊन त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.